नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या आमच्या छोट्याशा दुनियेत। तर फायनली अमर नाशिकला आलेला आहे। तो सकाळीच आला आणि दिवसभर रेस्ट करून मस्त जेवण वगैरे करून आता आम्ही निघालो आहोत एका नवीन व्हिडिओसाठी। खास तुमच्यासाठी घेऊन येत आहे मी। तर तुम्हाला टायटलवरनं समजलंच असेल आम्ही कुठे चाललोय ते। तर हे जे मी लोकेशन्स तुम्हाला दाखवत आहे तिथे तुम्ही नाशिकला जर आले तर नक्की ट्राय करा, कारण की हे इथले हिडन जेम्स आहे असंही बोलू शकतात, कारण की मी नाशिकची आहे आणि मी इथे ट्राय केलेले आहेत। तर हे बाकीच्या कोणी व्लॉगर्सने अजूनही मी बघितलं नाहीये की कव्हर केलेले आहेत। तर 2-4च मी तुम्हाला दाखवते, तर ते तुम्ही नक्की बघा आणि स्टे ट्यून। पुढे तुम्हाला व्हिडिओ आवडेलच, आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर पण करा। म्हटलं की तुला काय आठवतं? पहिले तर मी हे सांगतो की नाशिकचा फूड सर्वात बेस्ट फूड आहे आणि तुझ्या क्वेश्चनचा मी आन्सर देतो। नाशिकचा सर्वात बेस्ट फूड आहे नाशिकची मिसळ। येस, नाशिक म्हटलं तर मिसळच आठवते सगळ्यांना आणि मिसळचा व्लॉगही मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, तो पण तुम्हाला बघायला भेटेल। पण सध्या आता आपण हा व्लॉग कव्हर करूया आणि याच्यामध्ये कोणकोणते पॉईंट्स मी कव्हर करते ते या व्हिडिओमध्ये नक्की बघा। आलेलो आहोत आपण आपल्या फर्स्ट लोकेशनवर, जे आहे बग्गा स्वीट्स। हे मोस्टली नाशिककरांनाच माहिती असेल। इथे चाट खूप छान भेटतं, राजमा चावल आणि छोले भटुरे पण खूप टेस्टी लागतात इथले। आणि रेट्स पण बघू शकतात तुम्ही, एकदम अफोर्डेबल रेंजमध्ये आहे। आपण इथे घेणार आहोत टोकरी चाट आणि मँगो लस्सी। पण मी मँगो लस्सी नाही घेत आहे, कारण की आमच्या दोघांचे पण घसे खूप जाम आहेत, विंटर पण चालू आहे। बट तुम्ही इथे आले तर नक्की ट्राय करा। दिवसानंतर मी माझ्या फेवरेट गोष्टी खातीये। एक प्रकारे असं म्हणू शकता की हा व्हिडिओ दाखवताना मी माझं फेवरेट आयटमच ट्राय करते। मी पुण्यात राहिल्यामुळे मला जास्त ट्राय करता येत नाही, तर मस्त वाटलं खूप दिवसानंतर। आता आपण जाऊया आपल्या नेक्स्ट लोकेशनवर, चला। तर आता आपण आलेलो आहोत आपल्या सेकंड लोकेशनला, जे आहे सायंतारा। छान आणि टेस्टी साबुदाणा वडा होता, अमरला पण खूप आवडला आणि एकदम गरमागरम साबुदाणा वडा देतात ते। तर ही एक लोकेशन जी आहे ती माझी फेवरेट आहे। तर आपण जाऊया आता आपल्या नेक्स्ट लोकेशनवर। तर आपण आलो आहोत आपल्या थर्ड लोकेशनला, जे आहे समर्थ ज्यूस। आणि ही माझी आणि अमरची सगळ्यात फेवरेट जागा आहे, चला माझ्यासोबत। खासियत ही आहे की यांची जी आईस्क्रीम
सॉफ्ट असते, एकदम बटरसारखी मेल्ट होते आणि हा ज्यूस खूप थिक असतो, पातळ असतो आणि याच्यामध्ये फ्रूट्सचे म्हणजे पायनॅपलचे चंक्स पण टाकलेले असतात. आता आपण आलेलो आहोत आपल्या 4th लोकेशनला, जे आहे सानपमध्ये. तर आत्ता आम्ही सानप भेळ भत्तामधून आम्ही भत्ता घेतलेला आहे, पार्सल घेतला आहे, कारण की बिलकुल जागा नाही आहे खायला आणि मोस्टली सगळे इथे पार्सलच घेऊन जातात. माझ्या सासूबाईंना पण इथला जो भेळ भत्ता आहे तो खूप आवडला होता, म्हणून त्यांच्यासाठी पण मी पॅक करून घेतला आहे आणि याचा रिव्ह्यू मी तुम्हाला घरी जाऊन देईलच. पण तुम्ही या जागेवर नक्की या आणि नक्की ट्राय करा, कारण इथला जो भत्ता आहे तो खूप स्वादिष्ट आहे. तर आता आपण आलेलो आहोत आपल्या फायनल डेस्टिनेशनला. आपण आलेलो आहोत सागर सम्राटला. आत्ताचं जे लोकेशन आहे ते मी लोकेशनही सजेस्ट करते, पण एक अशी वस्तू जी मी रेकमेंड करत आहे ती तुम्हाला मुंबईलाही भेटणार नाही आणि पुण्यालाही भेटणार नाही, ती आहे म्हणजे पाववडा. पाववडा हा फक्त नाशिकमध्येच भेटतो आणि कोणत्याही स्वीट मार्टमधनं तुम्ही ट्राय करा, त्याची चव जी आहे ती उत्तमच लागणार. तर आपण आहे आत्ता ॲक्च्युली आम्ही खूप फुल झालेलो आहोत. आम्ही दोघांनी जेवढे आयटम्स ट्राय केलेले आहेत ते दाखवल्याबरोबर आम्ही खाल्लेसुद्धा आहेत. तर आमचं ऑलरेडी पोट फुल झालेलं आहे. तर ते मी आता पार्सल घेते आणि तुम्हाला घरी जाऊन ते शेअर करते. अजून एक गोष्ट महत्त्वाची मला असं सांगावीशी वाटते की यावर्षी इतकी जास्त थंडी आहे, तर तुम्ही सर्वजणसुद्धा स्वतःची काळजी घ्या, गरम कपडे घाला आणि असंच हेल्थकडे लक्ष द्या. थंडीचे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. प्लस माझे व्हिडिओ बघत राहा आणि अजून मला सजेस्ट करा कमेंटमध्ये की तुम्हाला आमचे ब्लॉग्स कसे वाटतात, कसे प्रकारचे तुम्हाला व्हिडिओज बघायला आवडेल, हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सागर सम्राटमध्ये आम्ही गेलेलो, पण तिथे पाववडा संपून गेलेला होता, म्हणून आम्ही दुसऱ्या स्वीट मार्टमध्ये गेलो आणि तिथून घेऊन आलो. त्याचे व्हिडिओचे क्लिप्स मी ॲड आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आणि आम्हाला असंच रिकमेंड करा की अजून कशा टाईपचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडेल हे आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. अरे थंडी तर थंडीचे काय आणलं, थंडीसाठी काय आणलं दिशूला. तर आजचा ब्लॉग इथेच एंड करूया. बाय बाय.